असतो. अरे युद्ध म्हणजे काय? त्या ताज हॉटेलला विचारा. युद्ध म्हणजे काय? त्या रशिया आणि युक्रेनला विचारा युद्ध काय असते. युद्ध काय असते ते चीन आणि तायवानला विचारा, जे 1894 ला युद्ध झालं. युद्ध काय असते ते एका रात्रीत बेचिराग झालेल्या आणि राखेत सापडलेल्या बुद्ध घेऊन उभा झालेल्या त्या जपानला विचारा. आज तोच जपान देश आज बुद्धाच्या तत्वावर महासत्ता झालेला आहे. युद्ध काय असते ते भारत आणि चीनला विचारा. एवढंच नाही तर काश्मीरला नको पण कारगिलला विचारा युद्ध काय असते. अरे जेव्हा माणसंच माणसाविरुद्ध करतात युद्ध, जेव्हा माणसंच माणसाविरुद्ध करतात युद्ध, तेव्हा सांगावंच लागतो बुद्ध आम्ही निर्मित नसतो बुद्ध, तर आम्ही प्रेरित असतो बुद्ध, आम्ही प्रेरित असतो बुद्ध. हजारो वर्षापासून जी युद्ध लढली गेली, अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले, अनेक रक्तरंजित क्रांत्या झाल्या, आमच्या आया बहिणींचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेक लोकांच्या घर उद्ध्वस्त झाले, रक्ताच्या नद्या वाहिल्या. याचं काय फलित झालं? काही नाही. फक्त आणि फक्त निष्पाप लोकांचे बळी गेले. रक्तपात हा नको मानवा, नको घोषणा युद्धाची, ही वाणी फक्त ऐका बुद्धाची, ही वाणी फक्त ऐकावी बुद्धाची.